आज बनवूया वांग्याचे एकदम कुरकुरीत असे काप। त्यासाठी एक वांगे घेतले मी। इथे ना हे पाव किलोच्या थोडंसं जास्त आहे आणि याला थोडे आपण ना असे बघा छान पातळ स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे। वांगे पहिले स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर याला हे बघा असे मध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं 2 चमचे टाकल्यानंतर आपण इथे 1 चमचा हळद घेतली। एक नंबर असं छान लागतात। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा इथे गरम मसाला घेतलाय, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि 1 चमचा इथे बेसन पीठ घेतले। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इकडे आपण जे वांग्याचे काप करून घेतले होते ते एक काप याच्यामध्ये आपल्याला अशी बघा मसाले पूर्ण हे लागली पाहिजे सगळे साईडला असं मिक्स करून घ्यायचं बघा असे व्यवस्थित। हे पहा इथे बघू शकता तुम्ही पूर्ण वांग्याचे कापले आपल्याला लावून घेतले मसाले। आणि आता हे उरलेले मसाले याच्यात आपल्याला 2 म्हणजे अर्धी वाटी एवढं बेसन पीठ टाकायचे बघा। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं याला आणि याचा पातळ असा घोळ बनवून घ्यायचा। एकदम पातळ नाही करायचा आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचा। तर इथे मला पूर्ण हे बॅटर हे बघा मिश्रण बनवायला अर्धा ग्लास पाणी लागले। आता इकडे आपण तवा मांडलाय, तर तुम्ही शॅलो फ्रायच करा। आता मी तव्यामध्ये करणार आहे कारण जास्त तेलाचा वापर पण नाही होणार आणि तव्यावर एकदम कुरकुरीत पण होते। त्यानंतर हे बेसनामध्ये असे आपल्याला डिप करायचे। तर आणि इकडे मी रवा घेतलाय, बेसनामध्ये फोडून घेतलं की रव्यामध्ये टाकायचं आणि रवा टाकला ना ते एकदम कुरकुरीत असं क्रिस्पी होतं। हे ना फिश फ्राय कशी लागते असंच एकदम कुरकुरीत लागतं बघा मस्तपैकी। आणि तुम्हाला रवा नसेल लावायचा तर तुम्ही विदाउट रव्याचं पण बनवू शकता। ते बघा असे डिप करून घेतले की याच्यामध्ये जेवढे बसते तव्यामध्ये मी तेवढे टाकून घेते। तव्यामध्ये पोळ्यात म्हणून हे बघा जेवढे बसते तेवढे टाकले। ते 2 मिनटं झाले की आपण याला पलटून घ्यायचे आणि दोन्ही साईडने असं आलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे। आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची, लो टू मिडियम ठेवायची बघा। ते बघा एकदम व्यवस्थित क्रिस्पी दोन्ही साईडनी फ्राय झालेत। आपण काढून घेऊया। तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी मस्त असे क्रिस्पी आपले वांग्याचे काप हे तयार झालेत। तर मी रवा न लावता पण बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यानंतर पूर्ण। तर इथे बघू शकता आपण रव्यावाले पण वांग्याचे काप बनवलेत आणि बिना रव्याचे पण बनवलेत। बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले वांग्याचे काप तयार झालेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।